बातम्यांचा वेगवान आढावा घेणारच आहोत, मात्र त्यापूर्वी काही बातम्या सविस्तर पाहणार आहोत। बातमी भंडाऱ्यातून आहे। घराशेजारी बांधलेल्या गोठ्यात लांडग्यांनी शेळ्यांच्या कळपावर हल्ला चढवलाय। तब्बल 1-2 नव्हे तर 25 शेळ्यांचा लांडग्यांनी फडशा पाडल्याची घटना मोहरणा गावात घडली आहे। यात शेळी मालकाचं तब्बल 2 लाखांहून अधिक रुपयांचं नुकसान झालंय। मोहरणा परिसरात लांडग्यांची संख्या वाढली आहे, त्यामुळेच हे प्रकार वारंवार घडतायत। तर लांडग्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सध्या शेतकऱ्यांकडून आणि त्या ठिकाणच्या ग्रामस्थांकडून केली जाते। लांडग्यांच्या या दहशतीनं सध्या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। शेळी मालकांचं लाखोंचं नुकसान झालं आहे। 1-2 नव्हे तर तब्बल 25 शेळ्यांचा लांडग्यांनी फडशा पाडलाय। लांडग्यांचा आहे एक टोळीच होती आणि त्याच टोळीनं तब्बल 25 शेळ्यांवर फडशा पाडलाय। या संदर्भात भंडाऱ्यातून आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे आहेत आपल्यासोबत। तेजस, आपण बघतो 1-2 नव्हे तर तब्बल 25 शेळ्यांचा यावेळेस लांडग्यांनी फडशा पाडलाय। निश्चितच वर्षा, भंडारा जिल्ह्यातील लाखंदूर तालुक्यातील मोहरणा हा गाव आहे। मोहरणा जसं गाव हा एकदम जंगल व्याप्त गाव आहे आणि त्या ठिकाणी अनेक दिवसांपासून हिस्त्र पाण्याच्या वावर आहे आणि त्यामुळे घराशेजारी असलेल्या सोनाबाई शेंबरकर यांच्या घराशेजारी लांडगे आले आणि लांडग्याने एक नाही तर तब्बल 25 शेळ्यांची शिकार केली। त्यामुळे लाखोंचे नुकसान झालेलं आहे। एका अर्थाने हा जंगल एरिया आहे, त्या ठिकाणी मोठे हिस्त्र प्राणी येत असतात। या अगोदर सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी हिस्त्र प्राण्यांच्या वावर असताना त्यांनी तिथे शिकार केली असतील, कोंबड्या असतील किंवा शेळ्या असतील यांच्या सुद्धा शिकार झाले। मात्र आता सोनाबाई शेंबरकर जे महिला शेतकरी आहे त्यांच्या एक नाही तर तब्बल 25 शेळ्यांच्या खऱ्या अर्थाने शिकार केला आणि त्यामुळे आता गावकऱ्यांची मागणी आहे, तिथील ग्रामस्थांची मागणी आहे की लांडग्याचा बंदोबस्त करावा आणि जे काही हिस्त्र प्राणी आहेत त्यावर कुठेतरी वन विभागाने त्यावर लक्ष द्यावे। वर्षा, निश्चितच खूप खूप धन्यवाद तेजस, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। वन विभाग काय करता या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू।